भूमिका घेतलेली होती, बचाव करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु तो फारसा आता कोर्टाला मान्य झाला आहे की नाही झाला हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। खरंय मुकुल, त्याच्यामुळे जसं आपण म्हणतोय कोर्टाकडून निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे, आदेशाची प्रत जी आहे ती आपल्या समोर येईल। दुसरीकडे जसं आपण म्हणतोय की शेवटचे दोन महत्त्वाचे मुद्दे कोणते समोर आले होते, तर कोकाटे लोकप्रतिनिधी असल्यानं सूट देऊ नये असं सरकारी वकिलांनी म्हटलं, तर कोकाटेंच्या वकिलांचं हे म्हणणं आहे की निर्णयाला स्थगिती मिळाली नाही तर आमदारकी जाईल। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं आता कोर्ट काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। निकालाच्या वाचनाला तर सुरुवात झालेली दिसते, पाहूया आता पुढच्या काही मिनिटांमध्ये नेमका काय निर्णय आपल्या समोर येतो। मात्र आज सकाळपासून ही कार्यवाही कोर्टाची सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत जर आपण सगळा विचार केला तर मुकुल सगळे मुद्दे जे आहेत ते प्रामुख्याने सरकारी वकील असतील किंवा हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचे वकील असतील। आग्रही मागणी त्यांनी केलेली होती की कुठल्याही प्रकारे यामध्ये माणिकराव कोकाटेंच्या दृष्टीने जे मुद्दे समोर आलेले आहेत त्याला दोघांनी ठाम विरोध केलेला होता। मुकुल, हो बरोबर आहे, कारण हे प्रकरण आत्ताचं नाही तर साधारणतः 30 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये दोन वेळा नाशिकच्या एकदा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शिक्षा सुनावलेली होती, त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये देखील याच स्वरूपाची शिक्षा ही कायम ठेवण्यात आलेली होती आणि आता तिसऱ्या न्यायालयामध्ये हे संपूर्ण प्रकरण गेलेलं आहे। त्यामुळे दोन न्यायालये एका बाजूने एक निकाल देत असताना तोच निकाल ग्राह्य धरला जावा अशी मागणी सरकारी वकिलांकडून देखील करण्यात आलेली होती। त्याचबरोबर ज्यांनी या संदर्भामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केलेली होती त्यांच्याकडून देखील हीच मागणी करण्यात आलेली होती। तर दुसरीकडे आपण बघितलं माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांचं म्हणणं होतं की आम्ही कुठल्याही स्वरूपाचं फसवणुकीचं काम केलेलं नाहीये, काही कागदपत्रामध्ये जर काही चुकीचं असेल तर त्याला फसवणूक म्हणता येऊ नये अशा स्वरूपाचा बचाव करण्याचा प्रयत्न कोकाटे यांच्या वकिलांनी केलेला होता। मात्र हस्तक्षेप करणारे त्यांचे वकील त्याचबरोबर सरकारी वकील हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेले होते। या दरम्यानच्या काळात न्यायालयाने देखील काही कोकाटे यांच्या वकिलांना जाब विचारलेला होता, त्याचमध्ये त्यांचा प्रकृतीचा विषय देखील पुढे आलेला होता। आता केवळ आणि केवळ मेडिकल ग्राउंडवर जर काही दिलासा मिळायचा असेल तर तो दिलासा मिळू शकतो अशी आजच्या दिवसभरातील जर न्यायालयाचं कामकाज बघितलं तर तेवढी एक आशा फक्त कोकाटे यांच्या बाजूने आहे। थोड्याच वेळामध्ये निकाल समोर येणार आहे, त्यामुळे न्यायालय नेमका काय निकाल देतो हे बघणं महत्त्वाचं आहे। खरंय मुकुल, मी त्याच्यावरच येणार होतो। मेडिकलचा मुद्दा जो आहे, वैद्यकीय मुद्दा जो आहे, याचं कारण ज्या पद्धतीने गोष्टी समोर आलेल्या होत्या आणि माणिकराव कोकाटे ॲडमिट देखील आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यासोबतच मेडिकल बुलेटिन देखील समोर येणार आहे। तर हे सगळे मुद्दे कोर्टासमोर कशा पद्धतीने ठेवण्यात आलेले आहेत त्या संदर्भात कोकाटेंच्या वकिलांकडून काही प्रमुख मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत वैद्यकीय उपचारांसंदर्भात। मुकुल, कोकाटे यांचं आजचं वय बघता त्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा दिला जावा। त्यांना 2 दिवसापासून उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे, छातीमध्ये दुखत आहे आणि त्याचमुळेच एंजिओग्राफी ही करावी लागणार अशा स्वरूपाचं कालपासूनच रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं होतं। तेच रिपोर्ट घेऊन कोकाटे यांचे वकील हे न्यायालयामध्ये गेलेले आहेत। नाशिकमधून जे पोलिसांचं पथक हे लीलावती रुग्णालयामध्ये कोकाटे यांना अटक करण्यासाठी गेलेलं होतं, त्या पथकाला देखील रुग्णालय प्रशासनाकडनं याच संदर्भातली माहिती ही देण्यात आलेली होती। एवढंच नाही तर नाशिकच्या पोलिसांनी कोकाटे यांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी देखील केलेली आहे। त्यामुळे हे संपूर्ण मेडिकलचे रिपोर्ट जे आहेत, आज दिवसभरामध्ये कुठले कुठले उपचार केले आणि येत्या काळामध्ये कोकाटे यांची प्रकृती कशी राहू शकते, त्यांच्यावर कशा स्वरूपाचे उपचार हे केले जाऊ शकतात, त्याचबरोबर ज्यावेळेस त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं त्यावेळेसचे रिपोर्ट नेमके काय सांगतात याचं देखील अवलोकन हे केलं जाणार आहे आणि त्या रिपोर्टनुसार रुग्णालय प्रशासनाने नेमकं काय वैद्यकीय उपचार केले याची माहिती देखील आता घेतली जाईल। खरंय मुकुल, जसं तू सांगतोयस वैद्यकीय मुद्दा हा एकमेव मुद्दा आहे जिकडे कदाचित थोडाफार दिलासाची अपेक्षा आहे माणिकराव कोकाटेंना। मात्र जर आपण बघितलं तर सुनावणी तर पूर्ण झाली आहे आणि आता निकालाचं वाचन कुठल्याही क्षणी आपल्याला कळू शकेल की नेमकं कोर्टाने काय निर्णय दिलेला आहे। आत्ताच्या घडीला आपण मगाशी पण हा मुद्दा बोललेलो होतो, पण आता ज्या पद्धतीने गोष्टी समोर येतात ते बघता माणिकराव कोकाटेंसमोर सध्याच्या घडीला काय पर्याय उपलब्ध आहेत हा निकाल आल्यावर। मुकुल, हा निकाल आल्यावर जर निकाल हा कोकाटे यांच्या बाजूने काही प्रमाणामध्ये आला तर निश्चितच त्यांना दिलासा आहे। मात्र तरी देखील त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये जावंच लागेल, कारण कोकाटे यांच्या बाजूने जर आत्ताच्या
सुनावणीमध्ये आत्ताच्या ज्या कामकाज चालू आहे त्यामध्ये त्यांच्या बाजूने जर निकाल आला तर हस्तक्षेप याचिका करणारे चे वकील त्याचबरोबर सरकार देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतं। या निकाला देखील आव्हान हे दिलं जाऊ शकतं आणि जर कोकाटे यांच्या विरोधात आजचा जर निकाल गेला तर कोकाटे यांचे वकील हे सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील। त्यामुळे 3 न्यायालयामधनं त्यांना नाकारल्या आल्यानंतर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचा